जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळच्या पंपोर परिसरात शासकीय इमारतीला शोध मोहीम जारी। भारतीय लष्कराच्या लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवादी संघटनेचे म्होरके हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन यांची सुरक्षा वाढवली। जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची बँकेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत सूचना। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात क्वेटामध्ये बलुचींची निदर्शनं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्या नागपूर शहरात नव्या गणवेशात पथसंचलन। नागपुरात दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद करण्याचा महासंघाचा निर्णय। नाशिक इथं चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्यानंतर उसळलेला जनक्षोभ आता शमला। मुंबई आग्रा महामार्ग सुरळीत सुरू। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मूक मोर्चा नेण्याचा समन्वय समितीचा औरंगाबाद येथे निर्णय। अहमदनगर जिल्ह्यातल्या भगवानगड इथं दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा। देशभरात महानवमीचा उत्साह, ठिकठिकाणी सप्तशतीचं होमहवन। मॅथ्यू वादळाच्या झंझावातात हैतीमध्ये प्रचंड विध्वंस, बळींची संख्या 1000वर, लाखो लोक बेघर। रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद। विश्वचषक कबड्डी स्पर्धेत जपाननं अमेरिकेचा, इराणनं थायलंडचा तर कोरियानं अर्जेंटिनाचा केला पराभव। इंदूर क्रिकेट कसोटीत दमदार सुरुवातीनंतर अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडची शरणागती।